नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांची केवायसी कशी करायची, चला आपण जाणून घेऊया। तर ऑनलाईन तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची केवायसी कशी करायची, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला येऊ शकता। आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक, आता ज्या लाडक्या बहिणीची म्हणजे ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या महिलांचा लाभार्थी आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चा कोड भरायचा आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून तुम्हाला ओटीपी द्या या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा इथं लाभार्थी आधार क्रमांक आहे, तर तो आपण इथं टाकून घेत आहोत। तुम्हाला सुद्धा ज्या लाडक्या बहिणीचे पती नाहीत, वडील नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा कोर्टामध्ये केस चालू आहे अशांनी इथं त्यांचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आणि त्यांची केवायसी पूर्ण करायची। बघा इथं तुम्हाला दिसत असेल ई केवायसी पूर्ण झालेली आहे। आता हा जे पुढचा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला वडिलांची पतीचा आधार क्रमांक, आता इथं त्या लाडक्या बहिणीला वडील नाहीत किंवा पती नाहीत किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा कोणाची कोर्टामध्ये केस चालू असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी तुमची इथं पुढे वडिलांची किंवा पतीची केवायसी करायची नाही। तुम्ही फक्त तुमचा आधार जोडून तुमची केवायसी करायची आहे। तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे मृत सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल त्याचा कागद असेल किंवा तुमच्या कोर्टामध्ये केस चालू असेल त्याचा कागद असेल, जे असेल ते तुम्हाला जमा करायचं आहे आणि तुमची अशा पद्धतीने लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण होणार आहे।